सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री साई सच्चरित. अध्याय पहिला. अथ श्री साई सच्चरित प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. प्रथम कार्यारंभस्थिती व्हावी निर्विघ्न परिसमाप्ती. इष्टदेवतानुग्रह प्राप्ती शिष्टकरिती मंगले. मंगलाचरणाचे कारण सर्व विघ्नांचे निवारण. इष्टार्थ सिद्धी प्रयोजन अभिवंदन सकलांचे. प्रथम वंदू गणपती. वक्रतुंड हेरंभमूर्ती. चतुर्दश विद्यांचा अधिपती. मंगलाकृती गजमुख. कोटी चतुर्दश भुवने मावती. मनोनिगात जलंबोदर म्हणती. परशु सतेज धरिसी हस्ती. विघ्नोच्चित्यर्थ भक्तांच्या. हे विघ्न विघातोपशमना. गणनाथा गजानना. प्रसाद पूर्ण करी मद्वचना. साष्टांग वंदना करीतो मी. तू भक्तांचा सहाय्य करी. विघ्ने रुळती तुझ्या तोडरी. तू सन्मुख पाहसी जरी. दरिद्र दूरी पळेल. तू भवार्णवाची पोत. अज्ञानतमा ज्ञानज्योत. तू तुझ्या रिद्धी सहित पाहे उल्लसित मजकडे. जय जयाजी मूषकवहना. विघ्न कानन निकृंतना. गिरिजानंदना मंगलवदना. अभिवंदना करीतो मी. लाधो अविघ्न परिसमाप्ती. मनोनिहेची शिष्टाचार युक्ती. इष्टदेवता नमस्कृती. मंगल प्रात्यर्थादरिली. हा साईच गजानन गणपती. हा साईच घेऊन परशु हाती. करोनी विघ्न विच्छिती. निज व्युत्पत्ती करू नका. हाची भालचंद्र गजानन. हाची एकदंत गजकर्ण. हाची विकट भग्न नरदन. हा विघ्न कानन विच्छेदक. हे सर्व मंगल मांगल्या. लंबोदरा गणराया. अभेद रूपा साई सदया. निज सुख निलया नेईगा. आता नमो ब्रह्मकुमारी. सरस्वती जय चातुर्य लहरी. या मम जिव्हेसी हंस करी. होई तिजवरी आरूढ. ब्रह्मविना जिचे करी. निढळिया रक्त कुंकुमचिरी. हंसवाहिनी शुभ्रवस्त्री. कृपा करी मजवरी. ही वाग्देवता जगन्माता. नसता येची प्रसन्नता. चढेल काय सारस्वत हाता. लिहवेल गाथा काय मज. जगज्जननी ही वेदमाता. विद्या विभव गुणसरिता. साई समर्थ चरित्रामृता. पाजो समस्ता मज करवी. साईच भगवती सरस्वती. ओंकार विणा घेऊन हाती. निज चरित्र स्वयेची गाती. उद्धार स्थिती भक्तांच्या. उत्पत्ती स्थिती संहारक. रज सत्व तम गुणाकार. ब्रह्मा विष्णू आणि शंकर. नमस्कार तयासी. हे साईनाथ स्वप्रकाश. आम्हा तुम्हीच गणाधीश. सावित्रीश किंवा रमेश. अथवा उमेश तुम्हीच आम्हा ते सद्गुरु. तुम्हीच भवनदीचे तारू. आम्ही भक्त त्यातील उतारू. पैल पारू दाविजे. काहीतरी असल्याशिवाय. पूर्वजन्मीचे सुकृतोपाय. केवी जोडतील हे पाय. ऐसा ठाया आम्हा ते. नमन माझे कुलदैवता. नारायणा आदिनाथा. जो क्षरसागरी निवास करता. दुःख हरता सकळांचा. परशुरामे समुद्र हटविला. तेने जो नूतन भूभाग निर्मिला. प्रांत कोंकण अभिधान जयाला. तेथ प्रगटला नारायण. जेने जीवांसी नियामकपणे. अंतर्यामित्वे नारायणे. कृपाकटाक्षे संरक्षणे. तयाच्या प्रेरणे आधीनमी. तैसेची भार्गवे यज्ञ सांगतेसी. गौडदेशी यजा महामुनीसी. आणिले त्यामुळ पुरुषासी. अत्यादरेसी नमन हे. आता नमो ऋषीराज. गोत्रस्वामी भारद्वाज. ऋग्वेद शाखा शाकल पूर्वज. आद्य गौड द्विजजाती. पुढती वंदूधरामर. ब्राह्मण परब्रह्मावतार. मग याज्ञवल्कादि योगीश्वर. भृगुपराशर नारद. वेदव्यास पाराशर. सनक सनंद सनत्कुमार. शुकशौनक सूत्रकार. विश्वामित्र वसिष्ठ. वाल्मिक वामदेव जैमिनी.
वैशंपायनादिकरुणी नवयोगींद्रादिकमुनी तया चरणी लोटांगण आता वंदू संत सज्जना निवृत्ती ज्ञानेश्वर मुक्ता सोपाना एकनाथा स्वामी जनार्दना तुकया काना नरहरी सकळांचा नामनिर्देश करून पुरे ग्रंथावकाश मनोनी प्रणाम करीतो सर्वास आशीर्वचनास प्रार्थितो मी आता वंदू सदाशिव पितामह जो पुण्यप्रभाव बदरी केदारी दिला ठाव संसार वाव मानुनी पुढे वंदू निजपिता सदा 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 शिवा आराधिता कंठी रुद्राक्ष धारण करिता आराध्य देवता शिवजया पुढती वंदू जन्मादाती पोसिले जिने मजप्रती स्वये कष्टोनी अहोराती उपकार किती आठवू बाळपणी गेली त्यागुनी कष्टे सांभाळे पितृ व्यपत्नी ठेवितो भाळ तिचे चरणी हरिस्मरणी निरतजी अवघ्याहुनी ज्येष्ठ भ्राता अनुपम जयाची सहोदरता मध्यर्थ जीव प्राण वेचिता चरणी माथा तयाचे आता नमो श्रोतेजन प्रार्थितो आपुले एकाग्रमण आपण असता अनावधान समाधान मज कैचे श्रोता जवजव गुणज्ञ चतुर कथा श्रवणार्थी अति आतुर तव तव वक्ता उत्तरोत्तर प्रसन्नांतर उल्हासे आपण जरी अनवधान काय मग कथेचे प्रयोजन म्हणून करीतो साष्टांग वंदन प्रसन्न मन परिसावे नाही मज व्युत्पत्ती ज्ञान नाही केले ग्रंथपारायण नाही घडले सत्कथा श्रवण हे पूर्ण आपण जाणता मीही जाणे माझे अवगुण जाणे माझे मी हीनपण परी करावया गुरुवचन ग्रंथ प्रयत्न हा माझा माझेची मनमज सांगता की मी तुम्हा पुढे तृणवत परी मज घ्यावे पदरात कृपावंत होणी आता करू सद्गुरु स्मरण प्रेमे वंदू तयाचे चरण जाऊ काया वाचा मने शरण बुद्धिस्फुरण दाता जो जेवणार बैसता जेवावयास अंती ठेवितो गोड घास तैसाची गुरुवंदन सुग्रास घेऊनी नमनास संपवू ओम नमो सद्गुरुराया चराचराच्या विसाविया अधिष्ठान विश्वा अवघिया अससी सदया तू एक पृथ्वी सप्तद्वीप नवखंड सप्त स्वर्ग पाताळखंड याते प्रसवी जे हिरण्यगर्भांड तेची ब्रह्मांड प्रसिद्ध प्रसवे जी ब्रह्मांडा यया जी नामे अव्यक्त वा माया तया मायेचिया ही पैलठाया सद्गुरुराया निजवसती तयाचे वानावया महिमान वेदशास्त्री धरिले मौन युक्तिजुक्तीचे प्रमाण तेथे जाण चालेना ज्या ज्या दुजा तुझ उपमावे तो आहेस तुचे स्वभावे जे जे काही दृष्टी पडावे ते नटावे त्वास्वये ऐसिया श्री साईनाथा करुणार्णवा सद्गुरु समर्था स्वसंवेद्या सर्वातीता अनाद्यनंता तुझ नमो प्रणाम तूर्ते सर्वोत्तमा नित्यानंदा पूर्णकामा स्वप्रकाशा मंगलधामा आत्मा रामा गुरुवर्या करू जाता तुझे स्तवन वेदश्रुती ही धरिती मौन तेथे माझे कोण ज्ञान तुझा आकलन कराया जय जय सद्गुरु करुणागारा जय जय गोदातिरविहारा जय जय ब्रह्मेश रमावरा दत्तावतारा तुझ नमो ब्रह्मासी जे ब्रह्मपण ते नाही सद्गुरुविन कुरवंडावे पंचप्राण अनन्य शरण रिघावे करावे मस्तके अभिवंदन तैसेची हस्ताही चरण संवाहन नयनी पाहत असावे वदन घ्राणे अवघ्राणन तीर्थाचे श्रवणे साई गुणश्रवण मने साई मूर्तीचे ध्यान चित्ते अखंड साई चिंतन संसार बंधन तुटेल तन मन धन सर्व भावे सद्गुरुपायी समर्पावे अखंड आयुष्य वेचावे गुरुसेवे लागुनी गुरुनामा आणि गुरुसहवास गुरुकृपा आणि गुरुचरण पायस गुरुमंत्र आणि गुरुगृहवास महत्प्रयास प्राप्ती ही प्रचंड शक्ती या पोटी
अनन्य भक्ती घेतली कसवटी. भक्तासी मोक्षद्वारावंटी नेतील लोटीत नकळता. गुरुसंगती गंगाजळ शाळीते मळ करीते निर्मळ. मना समदूजे काय चंचळ करीते निश्चळ हरिचरणी. आमुचे वेदशास्त्र पुराण श्री सद्गुरु चरण सेवन. आम्हा योगयाग तपसाधन लोटांगण गुरुपायी. श्री सद्गुरु नाम पवित्र हेचे आमचे वेदशास्त्र. साई समर्थ आमचा मंत्र यंत्र तंत्र ही ते एक. ब्रह्म सत्य हे निज प्रतीती जगन मिथ्या हे नित्य जागृती. ऐसी ही परमप्राप्तीची स्थिती साई अर्पिती निजभक्ता. परमात्म सुख परमात्म प्राप्ती ब्रह्मानंद स्वरूप स्थिती इत्यादी ही शब्द जाळाची गुंती. आनंद वृत्ती पाहिजे जयासी बांधली ही एक वृत्ती. सदा सर्वथा ही एक स्थिती. सुख शांती समाधान चित्ती परमप्राप्ती ती हीच. साई आनंद वृत्तीची खान असलिया भक्तभाग्याचा जाण. परमानंदाची नाही वाण सदैव परिपूर्ण सागरसा. शिवशक्ती पुरुष प्रकृती प्राणगती दीपदीप्ती ही शुद्ध ब्रह्म चैतन्य विकृती. एकी कल्पिती द्वैतता एकाकी न रमते ही श्रुती. बहुश्याम ऐश्या प्रीती आवडू लागे दुजियाची संगती. पुनरपि मिळती एकत्वी शुद्ध ब्रह्मरूप जे स्थिती. तेथे ना पुरुष ना प्रकृती दीनमनीची जेथे वस्ती. दिवस वा राती कैची ते गुणातीत मूळ निर्गुण. भक्त कल्याणा लागी सगुण तो हा साई विमल गुण. अनन्य शरण तयासी शरण रिगाले साई समर्था. त्याही चुकविले बहुता अनर्था मनवनी यामी निज स्वार्था. पायी माथा ठेवितो तत्वदृष्ट्या जो तुळे निराळा. भक्ती सुखार्थ राही जो वेगळा. करी देव भक्तांच्या लीला तया प्रेमळा प्रणिपात. जो सर्व जीवांची चित्कला संवित्स्फुरणे जो आधिष्ठिला. जो जड चैतन्य आकारला तया प्रेमळा प्रणिपात. तू तव माझी परमगती तूची माझी विश्रांती. पुरविता मज आर्ताची आरती सुखमूर्ती गुरुराया. आताया नमनाची अखेरी भूती भगवंत प्रत्यंतरी. जीव मात्रासी मी वंदन करी घ्या मज पदरी आपुल्या. नमन सकल भूत जाता येणे सुखावो विश्वभरता. तो विश्वंभर अंतर्बाह्यता एकात्मता अभेदे. एवं परिपूर्ण झाले नमन जे आराब्ध परिसमाप्तीचे साधन. हेची या ग्रंथाचे मंगलाचरण आता प्रयोजन निवेदी. साईंनी मज कृपा करुण अनुग्रहिले जयपासून. तयाचे मज अहर्निश चिंतन भव भय कृंतन तेनेनी. नाही मज दुसरा जप नाही मज दुसरे तप. अवलोकी एक सगुण रूप शुद्ध स्वरूप साईचे. पाहता श्री साईचे मुख हरुण जातसे तहान भूक. काय तया पुढे इतर सुख पडे भव दुःख विस्मृती. पाहता बाबांचे नयनाकडे आप आपणा विसर पडे. आतून येती जे प्रेमाचे उभडे वृत्ती बुडे रसरंगी. कर्म धर्म शास्त्र पुराण योग याग अनुष्ठान तीर्थयात्रा तपाचरण मज एक चरण साईचे. अखंड गुरुवाक्यानुवृत्ती दृढ धरिता चित्तवृत्ती. श्रद्धेची आढळ स्थिती स्थैर्य प्राप्ती निश्चळ. हेची कर्मानुबंध स्थिती वाढली साई पदासक्ती. प्रत्यया आली अतर्क्य शक्ती कायम्या किती वर्णावी. जे शक्ती उपजवी भक्ती समर्थ साई चरणासक्ती. संसारी राहुणी संसार निवृत्ती आनंद वृत्ती जे देई. नाना प्रकारी नानामती भक्तीचे प्रकार बहुत कथिती. संक्षेपे तयांची लक्षण स्थिती यथा निगुती कथीन. स्वस्वरूपानुसंधान हे एक भक्तीचे मुख्य लक्षण. म्हणती वेदशास्त्र व्युत्पन्न ज्ञान संपन्न आचार्य. पूजादिकी प्रेम व्यक्ती अर्चन भक्तीची हे रीती. ऐशी पाराशर व्यासोक्ती भक्ती म्हणती ती एक. गुरुप्रीत्यर्थ उपवन
पारिजातादि पुष्पावचय जान गोमय सडा सम्मार्जन गुवर्णगण झाडावे प्रथम स्नान संध्या करणे गुरुदेवार्थ गंध उघाळणे पंचामृत स्नान घालणे धूपदीपार्चनेसी तदुपरी नैवेद्य समर्पणे आरती धूपारती करणे ऐसे जे सप्रेम घडणे अर्चन नावया सकळा आपुले हृदयेची चित्कला शुद्ध बुद्ध स्वभाव निर्मला मूर्तीत आमंत्रुणी तिजला अर्चनाला लागावे मग हे चित्कला मागुती पूजनार्चन विसर्जनांती निज हृदयी पूर्वस्थिती अव्यवस्थित करावी आता अवतार भक्तीचे लक्षण गंगार्यचार्यमती जाण मन होय गुणकीर्तनी तल्लीन होय विलीन हरिरंगी अखंड आत्मानुसंधान कथा कीर्तन विहिताचरण हे तो पुढील भक्ती जाण शांडिल्य वचन हे ऐसे जयामणी साधावे स्वहित तो आचरती वेदविहित कर्म निषिद्ध आणि अविहित टाळीती निजहित बाधक जे कोण्याही क्रियेचा वा फलाचा करता भोगता नाही मी साचा हा भाव उपजे जय निरहंकृतीचा ब्रह्मार्पणाचा तो योग ऐशिया रीती कर्म करिता सहजी उपजे नैष्कर्म्यता कर्म कदापि न ये त्यागिता कर्म कर्तृता त्यागुये काट्याने काटा काढल्या विना कर्मे थांबेना कर्मा वाचून हाती लागता निजात्म खून कर्म संपूर्ण राहील फलाशेचा पूर्ण विराम काम्य त्यागाचे हेची वर्म करणे नित्य नैमित्तिक कर्म शुद्ध स्वधर्म या नाव सर्व कर्म भगवंती अर्पण क्षणैक विस्मरणे निर्विन्नमन ऐसे नारदीय भक्तीचे वर्णन भिन्न लक्षण भक्ती हे ऐशी भक्तीची अनेक लक्षणे एकाहुनी एक विलक्षणे आपण केवळ गुरुकथानुस्मरणे कोरड्या चरणे भवतरू हा गुरुकथा श्रवणछंद लागला मज झालो दंग स्वयेही करावे कथा प्रबंध अनुभव सिद्ध वाटले पुढे एकदा शिर्डीस असता दर्शनार्थ मशिदी जाता बाबा असे देखिले गहू दळता अतिविस्मयता उदेली आधी कथितो मी कथा श्रवण करावी स्वस्थ चित्ता त्यातून उद्भवया साई चरिता झाला केवता मग परिसा उत्तम श्लोक गुणानुवाद तयाचा प्रेमकथा संवाद करिता होईल चित्तशुद्ध बुद्धीही विशद होईल पुण्यश्लोक गुणानुवर्णन तत्कथा तल्लीन श्रवण येणे भगवत परितोषण क्लेश निवारण त्रिताप आदिभूतादि ताप निर्विन्न आत्महितेच्छू आत्मप्रवण आवडी तयांचे धरिती चरण अनुभव संपन्न मग होती असो आता दत्तचित्त भाजी परिसा गोड वृत्तांत वाटेल बाबांचे आश्चर्य बहुत कृपावंतत्व पाहुणी एके दिवशी सकाळी जाण बाबा करोणी दत्त धावन सारोणी मुख प्रक्षाळन मांडू दळण आरंभिले हाती घेतले एक सूप गेले गव्हांचे पोत्या समीप भरभरून मापावर माप गहू सुपात काढिले दुसरा रिकामा गोण पसरला वरी जात्याचा ठाव घातला खुंटा ठोकुणी घट्ट केला व्हावा न ढिला दळताना मग अस्तन्या सारोणीवरी कफनीचा घोळावरी बैसका देवणी जात्याचे शेजारी पसरुणी पाय बैसले महदाश्चर्य माझिये मना दळणाची ही काय कल्पना अपरिग्रहा अकिंचना ही का विवंचना असावी असो खुंटा धरुणी हाती मान घालून या खालती बाबा निज हस्ते जाते ओढिती वैरा रिचविती निशंक संत देखिले अनेक परिदळणारा हाची एक गहू पिसण्याचे ते काय सुख त्याचे कौतुक तो जाणे लोक पाहती साश्चर्य चित्ता धीरण पुसाया हे काय करिता गावात पसरता हे वार्ता पातल्या तत्वता नरनारी धावता धावता बाया थकल्या चौघी लगबगा मशिदीत चढल्या जावणी बाबांचे हाता झोंबल्या खुंटा घेतला हिसकोणी बाबा त्या सवे भांडती
त्या एकसरा दळू लागती. दळता बाबांच्या लीला वाणिती, गीते गाती बाबांची. पाहुणी बायांचे प्रेमाला, उसना राग ठाईच निवाला. रागाचा तो अनुराग झाला, हसू गालात लागले. दळण झाले पायलीचे, सुपरिकामे झाले साचे. बायांचे मग तरंग मनाचे, लागले नाचू अनिवार. बाबान स्वये भाकर करीती, त्यांची तो प्रत्यक्ष भैक्षवृत्ती. ते या पिठाचे काय करीती, बाबा तर्किती मनात, बाया तर्किती मनात. नाही बाईल नाही लेक, बाबा तो एकुलते एक. घरदार न संसार देख, कशास कणिक एवढी. एक म्हणे बाबा परमकृपाळ, आम्हा प्रित्यर्थ तयांचा खेळ. आता ही कणिक निखळ, देतील सकळ आम्हा ते. करतील आता 4 भाग, एकेकीचा एक विभाग. ऐसे मनात मांडे देख, त्या सकळीक भाजती. बाबांचे खेळ बाबांची ठावे, कोणी न तयाचा अंत पावे. परी बायांचे मनाचे उठावे, लोभे लुटावे बाबांना. पीठ पसरले गोधूम सरले, जाते भिंतीस टेकोणी ठेविले. सुपात बायांनी पीठ भरिले, नेऊ आदरिले घरोघर. तेथपर्यंत बाबा काही चकार शब्द वदले नाही. भाग करिता 4 चौघीही, वदती पाही मग कैचे. चळल्या काय कुठे नेता, बापाचा माल घेऊनी जाता. जा शिवेवरी नेऊनी आता, पीठ तत्वता टाका ते. आल्या रांडा फुकट खाऊ, लुटाया मज धाव धाऊ. गहू माझे काय कर जाऊ, पीठ नेऊ पाहता. बाया मनी बहुत चुरमुरल्या, लोभा पायी फजित पावल्या. आपसात कुजबजू लागल्या, तात्काळ गेल्या शिवेवरी. आरंभ बाबांचा कोणाही न कळे, कारण प्रथमतः काहीही नाकळे. धीर धरिता परिणामी फळे, कौतुका आगळे बाबांचे. पुढे मग म्या लोका पुसले, हे का बाबांनी ऐसे केले. रोगराईस संपूर्ण घालविले, जन वदले ऐसेनी. गोधूम नाही ती महामारी, भरडा वया जात्यात वैरी. तो मग भरडा शिवेवरी, उपरा उपरी टाकावी. पीठ टाकिले ओढिया काठी, तेथोणी रोगासी लागली ओहोटी. दुर्दिन गेले उठाउठी, हे हातोटी बाबांचे. गावात होती मरीची साथ, करिता हा तोडगा साईनाथ. झाली रोगाची वाताहत, गावास शांतत्व लाभले. पाहुणी दळणाचा देखावा, कौतुक वाटले माझ्या जीवा. कैसा कार्यकारण भाव जुळवावा, ताळा मिळवावा हा कैसा. काय असावा हा अनुबंध, गव्हा रोगाचा काय संबंध. पाहुणी अतर्क्य कारण निर्बंध, वाटले प्रबंध लिहावा. क्षीरसागरा याव्या लहरी, प्रेम उचंबळले तैसे अंतरी. वाटले गावी ती पोटभरी, कथा माधुरी बाबांची. हेमाड साईनाथासी शरण, संपले ते मंगलाचरण. संपले आप्तेष्ट संत नमन, सद्गुरुवंदन खंड. पुढील अध्यायी ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंध दर्शन. यथामती करीन कथन, श्रोता स्वस्थ मन परिसेजी. तैसेच श्रोत्या वक्त्यांचे निजहित, ऐसे हे साईच सच्चरित. रचिता हा कोण हेमाडपंथ, होईलही विदित पुढारा. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंथ विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.